विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या संकल्पनेतून महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले। या कार्यशाळेला विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता। या कार्यशाळेतून महिलांची सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देण्यात आला। यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले। डॉक्टर नीलम गोरे यांनी कार्यशाळेत सांगितले की सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। महिला दक्षता समित्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन, बीट कॉन्स्टेबल आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधून सक्रियपणे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी उभारलेल्या यंत्रणांची माहिती दिली। निर्भया पथक, महिला मदत कक्ष, स्पेशल जुवेनाईल युनिट, मोबाईल फॉरेन्सिक युनिट आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष या विभागांचा उत्सव काळात अधिक सक्रिय वापर होईल असे त्यांनी सांगितले। आजचा जो विषय आहे गणेश उत्सव, सण आणि त्यातली महिलांची सुरक्षितता, त्याच्यात पाहायला गेलं तर आपल्याला दिसतं की जेव्हा जेव्हा कुठलं संकट येतं आणि महेश नार्वेकरही त्याच्यावरती बोलणार आहेत, तर त्या संकटामध्ये स्त्रिया आणि मुलं ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये संकटाच्या मध्ये अडकलेली असतात। त्याच्यावरती स्त्री म्हणून तिचं होणारं शोषण, तिच्याकडे बघणारी वाईट नजर, किंवा आम्ही लातूरला भूकंप जेव्हा झाला त्यावेळेला पाहिलं की ज्या विधवा महिला वयाने लहान आहेत किंवा जरा व्यक्तिमत्व चांगलं आहे तर त्यांना थोडंसं मुद्दाम एका बाजूला बोलवून त्यांच्याकडून वेगळ्या दृष्टीने पाहणं, त्यांना त्रास देणं, अशा सुद्धा घटना आपल्याला दिसतात। त्यामुळे मानवनिर्मित युद्ध असेल किंवा नैसर्गिक संकट असेल, त्याच्यात रेस्क्यू पहिलं महिलांना आणि बालकांना करायचं असं ठरलेलं असतं, पण प्रत्यक्षामध्ये या गोष्टीचा गैरफायदा करून त्यांचं ट्रॅफिकिंग होऊ नये याच्यासाठी आज पोलिसांचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून अशा मुलींवरती, हरवलेल्या, रस्ता माहिती नसलेल्या मुलींवरती नजर ठेवून त्यांचा पाठलाग करून त्यांना एकटं पकडणारे जोपर्यंत एक बुभुक्षित लोक समाजात आहेत तोपर्यंत आपल्यासारख्या सगळ्या रणरागिणी ज्या आहेत त्यांचं काम फार महत्त्वाचं आहे, ह्याच्यात काही शंकाच नाही आहे। आणि म्हणून हे निसर्गनिर्मित संकट आलं तर गोष्ट वेगळी, मग दरड कोसळणं आहे, चेंगराचेंगरी होते काही वेळेला, त्याला स्वतःला कसं वाचवायचं याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, परंतु आज काही नव्याने माहिती दिली जाणार आहे। आणि यात आम्ही स्त्री आधार केंद्रांनी काम करत असताना, म्हणजे मी जेव्हा आमदारी नव्हते त्यावेळेला आम्ही 93 साली भूकंप झाला तिथे काम केलं, ते अजून जवळजवळ 17 वर्ष, म्हणजे 2010पर्यंत ते काम चालू होतं। त्यानंतर 1993ला जेव्हा मुंबईत दंगल झाली त्यावेळेला सर्व जाती जमातीच्या महिला, सर्व धर्माच्या महिला आणि बालकं यांना पण मदतीचं आम्ही काम केलं। विशेषतः रोजगार